नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या आरोग्य व शारीरिक शिक्षण समितीच्या वतीने ऑनलाईन शिक्षण उपक्रमाअंतर्गत कबड्डी या खेळाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. कबड्डी खेळाचा उगम नेमका कधी व केव्हा झाला हे अद्यापर्यंत नक्की कळले नाही. काही तज्ज्ञांचे मत असे आहे की या खेळाचा उगम महाराष्ट्रामध्येच झाला आहे. हा खेळ सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या काळातील होय. या खेळामागचा उद्देश हाच होता की आपल्या राज्यातील प्रत्येक व्यक्ती काटक, चपळ आणि सुदृढ व्हावी, ज्यामुळे आपल्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी ती कधीही उभी राहू शकेल. त्या काळी मैदानाची लांबी रुंदी ठरलेली नसे, फक्त मध्य रेषा तेवढी असे. खेळाडू प्रतिस्पर्धेच्या अंगणात जाऊन बचाव करणाऱ्या खेळाडूंना स्पर्श करून येत असे. पूर्वीच्या काळात कोणत्याही शब्द न वापरता म्हणजेच मुका कबड्डी हा खेळ खेळला जात होता. पण उशिरा का होईना या खेळात विकास होण्यास सुरुवात झाली. प्रथम मुका कबड्डी बोलका झाला. खेळाडू चढाई करताना राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, सूर सपाटा, मार झपाटा, हुतुतू इत्यादी शब्द वापरू लागले. महाराष्ट्रात हुतुतू, बंगालमध्ये हुडुडू, चेन्नईत चेडुयुडू, केरळमध्ये वडिवंडी, उत्तर भारतात कोनवरा, साबरगन्ना, पंजाब राज्यात झाबरगंगा, चोपी पक्की अशा वेगवेगळ्या नावांनी आणि थोड्याफार फरकाने हा खेळ खेळला जात होताच. पण या खेळाला सर्वदूर एकच नाव असावं याकरता जर कोणी प्रयत्न केले असतील तर ते महाराष्ट्र राज्याने केले आहेत. अनेक भाषांची ही प्रादेशिकता जाणून भारतात हा खेळ कबड्डी या नावाने ओळखला जातो आहे. त्याचं श्रेय आपल्या महाराष्ट्र राज्याला द्यायला हवं. मराठी माणसांनी प्रयत्नपूर्वक कबड्डी खेळातल्या विविधतेतून आपल्या राज्यात एकता निर्माण केली. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेचे 4थे अधिवेशन 1931 साली महाराष्ट्रातील अकोला येथे पार पडले. भारतातील देशी खेळांचे नियम ठरवण्यासाठी या अधिवेशनात एक समिती नेमण्यात आली. भारतातील देशी खेळाचे नियम या समितीने तयार केले. पुढे 1937ला नाशिक येथे पार पडलेल्या अधिवेशनामध्ये या नियमांना मान्यता देण्यात आली. पुढे कबड्डीच्या प्रचारा आणि प्रसाराकरिता अपार कष्ट आणि मेहनत घेतली गेली. या खेळाने देशाच्या कक्षा ओलांडल्या. कबड्डीला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात अनेकांनी मेहनत घेतली. त्याचंच एक उदाहरण म्हणजे शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते शंकरराव उर्फ बुवा साळवे. बुवा साळवे हे महाराष्ट्राच्या कबड्डी खेळाचे आधारस्तंभ होते. 15 जुलै हा दिवस बुवा साळवे यांचा जन्मदिवस महाराष्ट्र कबड्डी दिन या नावाने साजरा करण्यात येतो. बुवा साळवेंच्या प्रयत्नांमुळे कबड्डीचा आंतरराष्ट्रीय एशियन गेम्स 1990 मध्ये प्रवेश झाला आणि पुढील 5 चतुर्वार्षिक स्पर्धांमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवता आले. भारताच्या बाहेर श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश यांचे संघही कबड्डी खेळू लागले. आणखीन एक विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे कबड्डी हा एकमेव असा खेळ आहे की या खेळात पुरुष आणि महिला अशा दोन्ही भारतीय संघांनी विश्वकप जिंकला आहे. धन्यवाद.